पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक मध्ये रोड शो सुरू झालेला आहे। साधारण 2 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे। सोबतच आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील आपल्याला दिसत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे। भरगच्च कार्यक्रमाचं त्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतो आहे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। त्यांना पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी नागरिकांनी तिथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। चोख बंदोबस्त तिथे करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये रोड शो सुरू झालेला आहे आणि लाखो चाहत्यांची गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी म्हणून लाखो नागरिकांनी इथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने एक चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नागरिकांना बॅरिकेड्स घालून दिलेले आहेत। त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। कडक बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे आणि नाशिकमध्ये आता हा रोड शो सुरू झालेला आहे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे। फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती नागरिकांकडून, चाहत्यांकडून केला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत आणि आलेले आहेत आणि बऱ्याच कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यानंतर ते रामकुंडावर जातील, काळाराम मंदिरामध्ये जातील। तिथून पुढे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शवणार आहेत। सभा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। लाखो चाहत्यांनी इथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी लाखोनी नागरिकांची गर्दी इथे उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। फुलांचा वर्षाव चाहत्यांकडून, नागरिकांकडून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये सामील आहेत। नागरिकांची गर्दी उसळली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली जाते आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आता सुरू झालेला आहे, शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। अधिकची माहिती। मराठी मातीचा गंध झालेल्या विविध लोककला महाराष्ट्रात विकसित झाल्या। महाराष्ट्रात स्त्रियांची जात्यावरची कोटी दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहे। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा रोड शो होतो आहे आणि एक वेगळाच उत्साह चाहत्यांच्या, नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे। पुष्पवृष्टी केली जाते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुष्पांचा वर्षाव केला जातोय। नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी इथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण देशभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक मोठा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि अशीच गर्दी आपल्याला नाशिकमध्ये देखील दिसून येते आहे। नाशिकमध्ये हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। साधारण 2 किलोमीटरचा हा नाशिकमध्ये रोड शो असणार आहे। छत्रपती संभाजीनगर मार्गावरून हा रोड शो काढण्यात येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीमध्ये देखील बरेच बदल करण्यात आलेले आहेत। नागरिकांसाठी स्वतंत्र बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आलेली आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त इथे केलेला आहे। जवळपास 2,500ची पोलिसांची कुमक इथे मागवण्यात आलेली आहे। कोणत्याही पद्धतीने
कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये जवळपास 2500 पोलिसांची कुमक ही मागवण्यात आलेली आहे बाहेरून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आता नाशिक रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर जाणार आहेत, गोदावरी मातेची आरती करणार आहेत आणि यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामाचं दर्शन देखील घेतलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे। आज स्वामी विवेकानंद यांची आज 161वी जयंती आहे आणि याचं औचित्य साधून 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नाशिकला हा बहुमान मिळालेला आहे आणि या दृष्टीने नाशिकमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय आणि यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे वेगळाच उत्साह युवा वर्गामध्ये देखील संचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हजारोंनी तरुण तरुणी युवक युवती या नाशिकमध्ये या युवा महोत्सवाच्या निमित्ताने आलेले आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशा पद्धतीने या सर्वांना संबोधित करतात हे पाहणे देखील गरजेचं ठरणार आहे। या पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत। नाशिकमध्ये त्यांचा रोड शो सुरू आहे। जवळपास 2 किलोमीटरचा हा रोड शो उरकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावरती जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये जवळपास 2 वाजेपर्यंत असणार आहे। तिथून पुढे ते आता नवी मुंबई येथे जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये ही रॅली आपल्याला पाहायला मिळते। नाशिक संभाजीनगर महामार्गावरील आडगाव नाका परिसरामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 2 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या मार्गावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निघत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये ही रॅली निघालेली आहे। जनसमुदाय इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय।